ही आपली गोदावरी नदी, आपली गंगा, नाशिकची गंगा. हे बघा या रोडला सर्व वाहन बाजार आणि लॉन्स हे वैशिष्ट्य आहे या रोडचं. हे बघा हे लॉन्स बघा. तर मित्रांनो आता आपण बघा ते पहिलं भाडं मारल्यानंतर ना आपलं दुसरं भाडं लागलेलं आहे. आणि आपण काल जे सातपूर कॉलेजला जे मटेरियल सोडलं होतं बघा, चौरंग वगैरे काही भांडे शिवकृपावाल्याचे, ते घ्यायला परत आलो बघा इथं आता. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम सोमनाथ पवार न्यू ब्लॉग. तर मित्रांनो कशा आहात, मजेत आहात ना? तर आता आपण घरून नाक्यावर आलेलो आहे. आज जरा उशीरच झाला. बँकेमध्ये काम असल्यामुळे ना जवळजवळ 12-12:15 वाजले नाक्यावर यायला. तर मित्रांनो बघूया आता आपल्याला कुठलं आणि केव्हा भाडं मिळतं ते, तोपर्यंत बघूया वाट. ओके मित्रांनो, आपल्याला आता जवळजवळ आहे ना 1:30 वाजता एक भाडं लागलेलं आहे. तर ते इथं शिडकोमधले आदर्श सोसायटी आहे ना, तिथून मटेरियल घ्यायचं आणि नांदूर नाका ना तिथं सोडायचं आहे. आपण लोडिंग करण्यासाठी झालेलो आहे बघा. आणि मित्रांनो बघा इथला आजूबाजूचा परिसर बघा. लोड झालं का जाऊन नांदूर नाक्याला. मित्रांनो आपण आता गाडी लोड करून आहे ना नांदूर नाक्यावर निघालेलो आहे आपण. हे बघा मित्रांनो, आता हे आलं लेखानगर. आणि हे बघा राजेंचा पुतळा, महाराष्ट्राचे राजे. मित्रांनो आता आपण लागलेलो आहे वडाळा रोडला आणि आपला मार्ग आहे वडाळा गाव. वडाळा गावापासून पुढे गेलो की श्री श्री शंकरजी मार्ग, फेम टॉकीज चौक, टाकळी आणि टाकळीवरून डायरेक्ट मिरची हॉटेल आणि मिरची हॉटेलपासून आपल्याला जायचं नांदूर नाका. असा आपला आजचा प्रवास आहे. तर चलो मित्रांनो, हा आला बघा इंदिरानगरचा कलानगरचा सिग्नल. बघा किती उंच बिल्डिंग आहे एकदम. नाशिकमध्ये जिकडं तिकडं आहे ना डेव्हलपमेंट फार जोरात चालू आहे. फार स्पीडनी डेव्हलपमेंट चालू आहे. अजून 10-1 वर्षामध्ये ना नाशिकचा पूर्ण चेहरा मेहरा बदलून जाणार आहे. हे बघा आता हे आलं वडाळा गाव. हे बघा मित्रांनो, हे आहे वडाळा गावाचा भाग बघा. आणि मित्रांनो आता आपण बघा इथून आहे ना श्री श्री शंकरजी मार्ग आहे ना त्या रोडने जाणार आहे बघा. आता हा लागला श्री श्री शंकरजी मार्ग. हा मार्ग आहे ना सर्व वनराईने भरलेला आहे. सर्व झाडी इकडे बघा. आणि सर्व हायफाय सोसायटी इथं सर्व टॉपचे लोक राहतात. ते श्रीमंत वर्ग. हे बघा सर्व पॉश एरिया इकडं. मित्रांनो बघा आता हा विजय ममता चौक आहे बघा.
मित्रांनो आता आपण विजय ममताज सिग्नल क्रॉस करून आहे ना आपण टाकळी रोडला लागलेलो आहे बघा. आता हे बघा उंच उंचच बिल्डिंग आहे बघा. संपूर्ण डेव्हलप एरिया, उंच उंच बिल्डिंग आहे सर्व बघा. मित्रांनो हे बघा टाकळी गाव आहे आता हे बघा. हे सर्व टाकळी गाव. टाकळीला भरपूर शेती इकडे बघा. प्युअर बागायती भाग गया. ही आपली गोदावरी नदी. आपली गंगा, नाशिकची गंगा. आता आपण येईल आपला औरंगाबाद रोड लागला आता आपल्याला पुढे गेल्यावर. हा बघा आला मित्रांनो मिरची चौक, मिरची हॉटेल चौक. आता मित्रांनो हा औरंगाबाद रोड लागला आपल्याला आणि याच रोडवरती पुढे आहे ना नांदूर नाका आहे. तिथं आपल्याला हे मटेरियल उतरवायचं आहे. इकडे सर्व हा या रोडला सर्व वाहन बाजार आहे. वाहन बाजार आणि लॉन्स. हा लॉन्स भरपूर लॉन्स आहे या रोडला आणि वाहन बाजार बघा. आता किती वाहन बाजार आहे बघा. हे बघा या रोडला सर्व वाहन बाजार आणि लॉन्स. हे वैशिष्ट्य आहे या रोडचं. हे बघा हे लॉन्स बघा. हे बघा हे लॉन्स आणि हे वाहन बाजार बघा. बघा सर्व वाहन बाजार बघा. हा जो औरंगाबाद रोड आहे ना नांदूर नाक्यापर्यंत तो ह्या दोन गोष्टीसाठी फेमस आहे. एक तर वाहन बाजार आणि दुसरं लॉन्स. हे बघा सर्व लॉन्स बघा वाहन बाजार. आणि मित्रांनो आता येतोय नांदूर नाका. तर नांदूर नाक्याच्या थोडंसं 100 मीटर अलीकडेच आहे ना आपल्याला हे मटेरियल खाली करायचं आहे. तर मित्रांनो आपण नांदूर नाक्याच्या अलीकडे आलेलो आहे आणि ते बघा हे दुकान आहे विजयलक्ष्मी कृषी सेवा केंद्र. तर आपल्याला इथं मटेरियल खाली करायचं आहे आणि हा आहे नांदूर नाका. तर मित्रांनो आपण आता इथे ना ते नांदूर नाक्याचं मटेरियल घेऊन आलो ना ते इथं उतरायचं बघा. हे बघा इथं ते उतरवत आहे बघा. आणि इथलं परिसर बघा किती छान आहे. सर्व झाडी बघा सर्व. एकटेच आहे का तुम्ही? नाही येतोय माणूस जेवण जाईल. बरोबर झालं येतील आता ते एवढं तसं ते खाली करता येते. थोडा वेळ लागणार आहे खाली करायला. मित्रांनो आता जवळजवळ 3 वाजलेले. भूक खूप लागलेली. तर बघा मग आता इथं आपलं जेवण चालू आहे. मेथीची भाजी आणि पोळी. तर चला जेवायला मस्तपैकी. चढवायला 2-2 माणसं लागले. चढवायला 2-2 माणसं लागले. आता उतरायला एवढं काही एवढं प्रॉब्लेम येत होता तसा. जुन्या फरच्या आहे शहावाज ते काढून इकडं शिफ्ट केलं त्यांनी. जड आहे खूप. हा चला झालं खाली. आता जाऊ नाक्यावर.
तर मित्रांनो आता आपण बघा ते पहिलं भाडं मारल्यानंतर ना आपलं दुसरं भाडं लागलेलं आहे. आणि आपण काल जे सातपूर कॉलेजला जे मटेरियल सोडलं होतं बघा, चौरंग वगैरे काही भांडे शिवकृपावाल्याचे, ते घ्यायला परत आलो बघा इथं आता. हे बघा चौरंग वगैरे सगळं. झाला फटाफट कुठं जगा खाली करा. काल मटेरियल आपणच आणलं होतं, आता रिटर्न घ्यायला आलं परत. मित्रांनो आपण आता लोड करून आहे ना, आपण आता नाक्याकडे निघालेलो आहे. आपल्याला हे भांडे ना ते शिवकृपा आहे ना तिथं पोहोचवायचे. भाजी मंडई असल्यामुळं खूप गर्दी आहे. मित्रांनो आपण ते सातपूर कॉलनीमधून जे भांडे भरून आणले ना, ते आता बघा इथं मटेरियल सोडायचं बघा इथं शिवकृपाला. सर्व आता मटेरियल उतरून राहिलं आता. हे मटेरियल आपण आहे ना काल आणलेलं होतं. कार्यक्रम झाला, दिंडीला जेवण होतं, तो कार्यक्रम झाला ना, आता ते परत भांडे घेऊन आलो आपण. तिथं लग्न कार्यासाठी लागणारे संपूर्ण साहित्य मिळतं, सर्व प्रकारचं साहित्य मिळतं इथं. आता हे चौरंग उतरता येते. तर मित्रांनो आता ते खाली होत आहे ते. तर आपला व्हिडिओ पण आपण इथंच थांबू. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो तुमच्या काही कमेंट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि मित्रांनो हसत राहा आणि इतरांनाही हसवत राहा. तर भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत ओके, बाय बाय, सी यू. तर ओके, चला जाऊया घरी आता आपण.